येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली असली तरी वाहतूक पोलिसांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। या पार्श्वभूमीवर शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं शहर रोजच 2 तास वाहतूक ठप्प होतीये। नामदार छगन भुजबळ यांनी मंत्रालयात बैठक घेऊन दिलेल्या सूचनांनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्बंध लादले होते। मात्र पोलिसच ही वाहने सोडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। कोंडीची भीषणता पाहून शिवसेना एकनाथ शिंदे गट जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली। या अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले। आदेश असूनही भरदिवस अवजड वाहने शहरात येत असल्याने प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडालाय। आता जिल्हाधिकारी या बेजबाबदार यंत्रणेवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। शाळेला दररोज उशीर होतो, त्याच्यामुळे दररोज आम्हाला मार भेटतो व हे ट्रॉफिकमुळे त्यांनी जास्त हे करून घेतलंय। काय विनंती प्रशासनाला की ट्रॉफिक लवकर यावं, खुली करावं। बोल ना तू, असं प्रशासनाला विनंती आहे की ही ट्रॅफिक आज आपण चालकांना काही पाण्याची बॉटल वाटप केली आणि स्वतः रस्त्यावर उतरले। आज मुक्तानंद शाळेवर आज आमची शिंदे पाटील फाउंडेशनची क्रिकेट टुर्नामेंट विषयी एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती। सदर मीटिंग चालू असताना आमचे काही पदाधिकारी क्रिकेट असोसिएशनचे, टेनिस क्रिकेट बोर्ड असोसिएशनचे पदाधिकारी हे नाशिकहून तसेच महाराष्ट्रातून काही पदाधिकारी येणार होते, परंतु त्यांना येण्यास उशीर झाला आणि इथं आम्हाला पूर्ण ट्रॅफिक जाम बी दिसत होतं। तर आम्ही कॉल केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्णतः इथं ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे। त्याच वेळेस अनेक शाळेतले विद्यार्थी, लहान लहान मुले, काहींचे पेपर चालू आहे, असे विद्यार्थी देखील या ठिकाणी आम्हाला अटकलेले दिसते। तर सदर ट्रॅफिकविषयी कलेक्टर साहेबांचा आदेश निघालेला आहे की रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत कुठलेही हेवी व्हेकल हे इथल्या हायवेला येणार नाही, परंतु तसे काही दिसत नाही। अध्यादेश निघाला, अनेकांनी त्याचा गवगवा केला, त्याचं श्रेय लाटलं, श्रेय घेतलं। आम्हाला त्याविषयी काही म्हणायचं नाही। तुम्ही जर आपल्या येवला शहरासाठी काम करताय तर त्या गोष्टीला, चांगल्या गोष्टीला आमचा कशाला विरोध राहणार, परंतु तुम्ही श्रेय लाटतात आणि तशी परिस्थिती तर बिलकुल इथं नाही। कलेक्टर साहेबांचा अध्यादेश असताना इथं सर्वांनी आपलं श्रेय घेतलं, सर्वीकडे बातमी आली की बाबा आम्हाला बी त्या गोष्टीचा आनंद झाला, परंतु तसं काही परिस्थिती इथं नाही। आज जवळजवळ सकाळी 10 वाजेपासून तर आत्तापर्यंत इथं एकदम चक्काजाम लागलेला आहे। अनेक विद्यार्थी त्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहे। अनेक जे हेवी व्हेकलवाले जे ड्रायव्हर आहे ते बी पाण्याने त्रस्त, कोणी भुकेने त्रस्त अशी दिसत आहे। येवला शहर पोलीस स्टेशन असो, येवला तालुक्याचं पोलीस स्टेशन असो, पोलिसांविषयी बी आमचं सांगणं आहे की त्यांनी फक्त याच कामात राहायचं का? त्यांनी गुन्हेगारी असो, काही कोणाला आणायला जायचं, बाकीचे कामं सोडून द्यायचे का? एकच काम येवल्याला उरलेलं आहे, हा चक्का जाम कसा सोडवला जाईल? पोलिसांना बी आपलं कुटुंब आहे, त्यांनी कधी आपल्या कुटुंबाला टाईम द्यायचा? आम्हाला कोणाविषयी रागद्वेष बिलकुल नाही, परंतु हा प्रश्न कुणी सोडवा, त्याचं श्रेय घ्या, पण प्रश्न तर सोडवा तुम्ही। तर हा प्रश्न सुटत नसन तर आम्ही आमचे आमदार साहेब किशोर भाऊ दराडेंना घेऊन, DCM, आमचे डेप्युटी मिनिस्टर, उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे सर्व एकनाथ शिंदे साहेब तसेच PWD मंत्री यांना आम्ही भेटून एक निवेदन देऊ की कलेक्टर साहेबांचा अध्यादेश निघालेला असतानासुद्धा इथं हेवी व्हेकल शहरात येतात आणि याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, अनेक गोरगरीब जनतेचा बळी जाऊ राहिला। सर्व लोक पाहत आहेत। इतकं आज हायवेला यायला भीती वाटती, मोठी गाडी कोणाला काढायची असली तर भीती वाटते का? हायवेला आपल्याला जायला भेटेन का? नाशिकला जर जायचं तर इथून हायवेला यायला 1-1 तास लागतो, बाहेर निघायला, बाहेरच्या लोकांना यायला 1-1 तास लागतो। तर हा प्रश्न सुटला पाहिजे अशी आमची प्रांजळ इच्छा आहे आणि हा प्रश्न कुणी बी सोडवा, त्याचं श्रेय बी घ्या, पण प्रश्न तर सोडवा। आज आम्ही शिंदे सेनेचे पदाधिकारी तसेच आमचे शिंदे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि आम्ही बराच वेळ ट्रॅफिक मोकळी करायचा प्रयत्न बी केला। ती करत असताना ट्रॅफिक आपली विंचूर चौफुली, इथं गंगा दरवाजा रोड, तसेच इथं फत्तेबुरुज नाका अनेक ठिकाणी जाम आहे। आम्हाला आज घरीसुद्धा जाता येणं शक्य झालेलं नाही, तरी सदर प्रश्न आम्ही 100% सोडवण्याचा प्रयत्न करू। आमचे आमदार साहेब किशोर भाऊंना आम्ही याचं आधी पहिले निवेदन देऊ आणि त्यानंतर तेच निवेदन आम्ही आमदार साहेबांना संग घेऊन शिंदे साहेबांकडे जाऊन हा आम्ही प्रश्न सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न करू। आम्हाला धंदे व्हायला तयार नाही आहे, ट्रॅफिकमुळे 2-2, 3-3 घंटे ट्रॅफिक जाम होती आहे। धंद्यावर परिणाम झाला आमच्या, 1-1, 2-2 लोकला व्हायला तयार नाही। आमचे पोटे कसे भरायचे आम्ही ते
प्रयत्न करू आलो 3-3 घंटे झाले गाड्या चक्का जाम आहे. आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.